मोरया. सो आपण आता चाललोय साऊथ गोवामध्ये. तिकडनं आपल्याला किती टाइम लागेल काय माहिती. आपले सगळे फ्रेंड्स आवाज देतात काय आलं रे खालती. सो आज आपण जाणार आहे बटरफ्लाय आयलँड, गोगाटी बिटिंग करणार नाही घेते मी. तुम्ही सगळे आले आता आपण इकडनं जाऊ. चला आम्ही सगळे बसलो इकडे. जाता येत तसं त्याची वाट बघतोय आम्ही. शुभम काय काय करायचं आपण काय माहिती आता जायचं नाही करायचं. डायरेक्ट त्या स्पॉटला जाऊ. कुठायचं सन्मित आज काय करा किंग करा का किंग करा किंग. बटरफ्लाय जायचंय. आता आपण निघालो इकडनं बटरफ्लाय आयलँड. बटरफ्लाय बीच राहायचं आपल्याला. हे सो लेट्स गो गाईज. आपण करतोय फ्युल अप इथं. 10 लिटर कमी आहे. 10 रुपयाने कमी आपले इथं. आपले डॉमिनर 400 शुभम सुकाळे. मॉडिफिकेशन स्वतः आपण इकडे डायरेक्ट नाश्ता करायला निघू आपण. गाडीचं लाईन बघा. ही आपल्या दादाची नवीन ऍड झाली आहेत. हे सगळे तिकडे उभे आहेत. यांनी माझी फाडला आता एका सेकंदासाठी. रायडर बोलतो त्याला. एवढा वेळ ट्रॅव्हल करून आता आम्ही आलोय जेवण करायला इकडे. आता जेवण करून आम्ही डायरेक्ट जाणार आहे बटरफ्लाय बीचला. तिकडनं त्यांना काही ते काराकारती काय करायचे ते करतील. आता आपण आतमध्ये जाऊ. भूक आधी खायला कसे चव तुम्हाला सांगतो नक्की. चला बघत राहा माझ्यासोबत. एव्हरीडे अथर्व. मॅप मध्ये यो इथून मॅप मध्ये निघायला टाइम सांगितला. म्हणजे आपण बटरफ्लाय बीचला पोहोचणार 2:40ला आणि आता डायरेक्ट आलो 2:28. म्हणजे किती कव्हर केले आपण सॉर्टेड. आपण परफेक्ट फक्त 38 किलोमीटर बाकी 71 मध्ये. आमचं जेवण करून झालंय. तर जेवण करून आपण सर्व निघू बटरफ्लाय बीचला. आणि जेवण होतं ओके होतं मस्त होतं. पोट भरलंय आता. फक्त आता झोप नको यायला आपल्याला. चला आतमध्ये जाऊन जरा टाइमपास करू. काय करतात बघू. चला बघत राहा. पण निघतो इकडनं. हेडफोन टाकल्या ते. आम्हाला आता आपला गाईड आहे. चल गाडी काढ सोम. चला फुल ऑफ रोडिंग चालू आहे. फुल ऑफ रोडिंग बघा. आईच्या गाड्या किती बटरफ्लाय बीचला इकडे पण ट्रॅफिक वापरे. या काय छोट्या छोट्या गाड्या आणल्या तिकडं. माझी इटिका लागल इथे. तर आपण इथं गाडीची पाय तिकीट फाडली. इथं आपली चालली व्हिडिओ शूट. हे बघा तो भाऊ आपला पुढे गेलाय. आता इकडनं आपण रोड बघा अतिशय खराब आहे. खराब. हे बघा अख्खी चिखल चिखल झालाय रोडला. सो तुम्ही याल ना तर तुम्ही
बाईकवर या नाहीतर चालत या. कार वरच्या लावायला लागते आपल्याला. आता आपण गाडी पार्क करतोय इथं सगळे आतल्या साईडला आणि आतमध्ये लय घाणेरडा रोड आहे. इकडनं रोड आलाय, लय घाणेरडा रोड आहे इकडनं. ट्रॅव्हल केलंय आम्ही. सो आता तुम्हाला एक बघू वसूल आहे का. चला बघूया. स्ट्रेट येऊन कसं वाटतं तुला? जाम मजा आली ऑफ रोडिंग करायला. ऑफ रोडिंग केलं आणि एकटीन मजा केल्याने. फुल ऑफ रोडिंग. आदित्य बिचारा घाबरला. काय रे? आदित्य बोलतो अरे आरामात 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 स्लो ब्रिज खालच्या सीन एवढा बेकार झाला आमच्यासोबत. आणि तुम्हाला सांगू याला मी 33 कोटी देव दाखवले आज. मी ऍक्च्युली 33 कोटी देव दाखवले. त्याची फाडला ना मारता त्यांनी एकदाशी. म्हणजे तुम्हाला दाखवू शकत नाही कुठं कुठं फासले आता. तर आज तुला कसं वाटतंय सन्मीतच्या मागा बसून? सन्मीत रॉकेट आहे. सन्मी तू रॉकेट आहेस काय? कसं वाटतं सांग ना. ह्याने माझी लय फाडलं रे. तर आम्हाला तर काय बोलतोय तुम्ही? काय मी काय बोललो आता विसरलो मी. विसरला मग कुठं चढतोय. पण आणू शकतो बरं का भाई गाडी. एवढ्या जण मुद्दा पण आणले काय मी सोबत? माझा प्लॅन तेच होता. गाडीला काय झालं की आपण खांद्यावर उतरून नाही. आता कपडे काढून आंघोळ करा मस्त पैकी. अरे भाई मी कपडे घालून गेले चालेल का? दोडे का? आता आपल्याला फायनली बटरफ्लाय बीच दिसेल. सो हे बघा फायनली वी आर इन बटरफ्लाय बीच गाईज. वाव खडक बीच आहे गाईज. आता आपण थोडं पुढे जाऊ आणि तुम्हाला दाखवू की कसं आहे सगळं. सो हे बघा आपल्याला चालायला मिनिट ओके की आपण मज्जा केली आहे बघा. पैसे वसूल झाले इकडे येण्याचे. पैसे वसूल झाले आमचे कारण लय भारी बीच आहे इकडे. तुम्ही बघू शकताय बघा. मी सीटवर कसं की सांगू नाही शकत लय भारी वाटते इकडे. मला शब्द नाही समजत मी काय बोलू. एवढा भारी बीच आहे बटरफ्लाय बीच. तर थोडं आपण इकडनं फोटोशूट करू. आणि इकडनं आपली फेरी असती. सो एक माणूस बोलला की फेरीचे एक राऊंड मारायचा असतो. एक टर्टल, एक हनीमून आयलंड आणि एक क्रोकोडाईल आयलंड आणि बटरफ्लाय आयलंड दाखवतात. सो लेट्स सी की क्या होता है. सो चला आपल्या ग्रुपचे डिस्कशन चालले. तुम्हाला जरा ऐकवतो की ग्रुपमध्ये काय डिस्कशन एवढं चाललंय बेकार. तुमको ना पानी में जाने के लिए एकदम ठीक है. एक वाला स्टार्टिंग से डीप है, आप देख सकते हैं कितना पानी गहरा है. वो वाला एकदम डायरेक्ट खाली ऐसा जितना जाओगे आपको मालूम पड़ेगा ज्यादा पानी का. डूबने वाला चांसेस नहीं है. क्या करने का आप लोग डिसाइड करो. तुम्हें घर में कशासाठी पण बोलाय आप लोग का देखो. So guys, are you ready? I am. So, आता आपण चालू फेरी मध्ये राऊंड मारायला. ये फेरी मध्ये आपण स्टार्ट आहे आपली फेरी. आता हा भैया आपल्याला घेऊन जातोय आता. हा बघा बुड्या मारायला चालला. बघा टर्टल रॉक 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 कसं खरं वाटतंय. टर्टल रॉक पहिल्या स्पॉटवर थांबलो. इकडे अक्का बोलले कोणता आयलंड गाईज? हनीमून बीच वर आलोय आम्ही आता. फक्त आम्ही पोरं आलोय. चहा बघितलं बघा कंटी. बघा कपल्स बघा कपल्स पप्पी द्या उडा. कंटेंट काकांची व्हिडिओ करू. काकांचा चाकू बघा केवढा आहे. कामात रामा करून पार्किंग केलं तरी चालेल.
सो गाईज आता आपण कुठे काका आपण हनीमून बीच. अरे ऐक ना, तू व्लॉग झूम कर आणि मग मी काय बोलतो, बघा इथं हनीमून बीचवर सगळे कपल आले आणि आम्ही बघा आदाशी लावडायचे. तर आपण इकडनं वर जाऊ, इकडनं वरून तुम्हाला व्ह्यू दाखवतो आता मी. इथं नीट यायचं जायचं बघा इथं, कारण ह्याला ना हे टोका आहेत, सो लागतील पाहायला तुमच्या आले तर कधी. बघा व्ह्यू बघा तुम्ही इकडनं आता, हे बघा. सो गाईज तुमच्यासाठी मी रिक्स बघितली घेतलंय, रिक्स हे बघा. जर मी पडलो ना इथनं मग घरच्यांना मग सापडणार नाही मी. हे बघा बघा कुठं कॉर्नरला बसलोय एकदम. हे बघा गेलो सरळ मी इकडनं खालती. ते काय करतो काय माहिती, वर चढतो वाटतं, दाखवतो तुम्हाला. देवा 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 देवा. हा चला, या बघा कुठं चढलाय. बाकी सगळे फोटो मेन आहे इकडं, फोटो. बघा आम्हाला काय करतोय, कोणत्या अँगल फोटो आहे बघा. उभा थंबनेल. अरे बाळा ड्रॉप करू शकतो ना तुम्ही, करता ना भाई, एडिट बीट करता येईल ना तुम्हाला. येस बॉस. भाऊ आपला रायडर आहे, भाऊ रायडर आहे. इकडे या स्पॉटला आज पैसे बसू झाले. 250 रुपीज आमचे तिकीट घेतलं. ते बोलतात पर पर्सन 500. तुम्ही 250 ते 200 पर्यंत करू शकता. हे बघा व्ह्यू मस्त, एन्जॉय होते, एन्जॉय. बटरफ्लाय बीच मस्ट विजिटेड प्लेस इन गोवा. फिक्स. मी आज कॅप्शन मध्ये पण हेटलेणार की बटरफ्लाय विजिट करा, कारण लय भारी स्पॉट आहे, लय भारी. आणि कपल्ससाठी तर जन्नत आहे, जन्नत. सो आता इथं आपण खाली उतरू आणि आपली बोट आली, स्वतः निघू आपण इकडनं दुसऱ्या स्पॉटवर जाऊ. चला, स्टे ट्यून विथ अथर्व, बघत राहा. हे बघा आपला वॉटरमेलन एकदम भारी 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 आयडिया. भावाने आपल्याला आयडिया दिलाय. काय बोल भावा लवकर. 2 जण पाहिजे फक्त, 2 जण. हा आणि मला कळालं चुत्त मला सांग नाही का. नाही रे, नाही तसं नाही रे. तू कोणाला येतं इथं डान्स, कोणाला येतं? सगळ्यांना येतो. नाही आता प्रॉपर वाला, प्रॉपर नाही कोणाला वेच. ते नाही का, ते त्याच्यात ते नाही का. तुम्हारी आशिष ते नाही. हे बघा अरे आशिष ते नाही रे, मी तुला एक भारी दाखवत होतो. दाखव भाई, कोणाचं बनवत एक. खात निघालो आता आमच्या फेरीमध्ये बसलो. आज आपली फेरी निघाली आता तिकडनं. सगळे एकदम हॅपी झाले तिकडे आले की. हॅपी ते मांजरीवाला टाकले ना. हाय गाईज. लेक रोड, लेग कसा वाटतो, पाय वाटतो की नाही खरा. येस लेग. बटरफ्लाय आयलँड, बटरफ्लाय बीच. दाखवतो फोटो सर्च करून. आमची काही फेरी खतम झाली, तसं आम्ही चालले आरा बीचला. घ्यायचं का? हो बरोबर. कलर कोणता? 1300. 350. शॉपिंग टाइम. आता आपण चाललो कोला बीचला, नाव आहे समथिंग. आपण आलो ते सनसेट बघायला वसन. मग गाड्या जागा बघू इकडे, आणि इकडनं आहे ना बोगाटिंग पण करायची आहे, बघू. आणि इकडचा पण रोड रे खराब आहे, रोड इकडचा बघा, अतिशय खराब रोड आहे. Guys, get ready for the view. Woo! बघा राज, कडक वाटते की नाही गाईस. आपल्याला एवढं खाली उतरायचं अजून. हे बघा सगळे खाली किती उतरले. हे बघा खाली एकदम. ते बघा कुठं पोचलेत.
शुभम दमलास काय? शुभम दमला आपला. हे शुभम बरोबर आलोय काय? कुठं या मग वर यार. उगाच चवडा खाल्ली आली यार. नाही 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 तुम्ही यावर. बघा कसा नाचतो इथं. नको साहेब बघा इकडे तुम्हाला व्ह्यू दाखवतो. कडक वाटतं ना व्ह्यू. शुभमने आपल्याला खाली यायला सांगितलं नाही यार. आता परत एवढं खाली जायला लागेल. इथं परत आपल्याला वर जायचं कारण आपण चुकीचं स्पॉटवर आलोय. साले निर्लज्ज पोरं झाले एका जागेवर पण आणत नाहीत. तुम्हाला माहिती आहे इथं पायऱ्या असतील 200च्या वर पायऱ्या असतील इथं आरामात. 200 पण कमी बोललो मी. पण इकडनं व्ह्यू लय भारी. व्ह्यू दाखवतो तुम्हाला गपचूप. बघा आता बघत राहा. आपण फायनली खाली आलोय आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता. अतिशय भारीचा व्ह्यू आहे. तर आपले फ्रेंड्स कुठे गेले? तर आमचे फ्रेंड्स कुठेतरी गेलेत वाटतं. ते तिकडे गेले गो कार्टिंग करायला गेले वाटतं. आणि हे बघा व्ह्यू बघा तुम्ही फक्त. कुठून जायचं? इथं ते काय ते असतं गो कार्टिंग. ते बोट बंद नारळाच्या साईडला आता. सो इकडनं आपली गँग तो बी आहे बघा. यांचं काय डिस्कशन चाललंय आपण ऐकू जरा. तो गाईस काय बोलतोय इथं? वाव लॉज बघा भारी भारी येते बघा. गाईज 1 लाख सबस्क्रायबर करा. इथं राहायला जाऊ आपण मित्रांसोबत. अशी ड्रिफ्ट पण वाटेल एका साईडने करायचं. 500 200 250 नाही इकडे आपण बरोबर. तुमच्याकडे रेंज असेल फोन करायला तर एकदा फोन करून बघा. अरे फोन तर आपल्याला राहायला यायचे 20,000 पर डे यायचंय. सो लक्षात ठेवा की आपला सबस्क्राईब लाईक वाढवा. तुम्हाला ह्या बिल्डिंग मध्ये हा व्ह्यू दाखवीन. हा वाला फक्त सबस्क्रायबर आणि हे व्ह्यू वाढवा आपले. हे बघा मागाशी बोल व्ह्यू दाखवीन. तुम्ही व्ह्यू बघू शकता की किती मस्त आहे इकडं. लय मजा आली इकडं आम्हाला. सो इकडनं आता आम्ही बघू रूमवर जाऊ. तर तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपले ब्लॉग मध्ये लय इंटरेस्टिंग असणार आहे काय. सो तुम्ही बघत राहा. हे वाटतं काय करतात कपडे चेंज करतात वाटतं. सो इकडनं बघू काय चाललंय आता पुढं. तर फायनली आपण बसलो इथं आणि आता आपली राईड स्टार्ट होणार आहे गाय. हे बघा फुल मजा इकडे मजा. हमाल हमाल हमाल. शुभम धक्का देतोय बिचारा एकटा. अरे चाल गाड्या चालवायच्या कसं वाटतंय? लय दमलो बाबा. ओ मोगली पोरं पडतील मग. काय मग आमच्या गाईज आहे बघा. गो कार्टिंगची आहे घातली होती. ये ऐसा कायाकिंग कभी आपने देखा है क्या लाइफ में? बोट बाहर और बंदे लोग, सॉरी बोट अंदर और बंदे लोग बाहर. ये होता है कायाकिंग. ए आशू अशी कायाकिंग कुठं बघितली होती काय? भैया फोन चार्जिंग करू दे. 15 सेकंड मम्मीचा फोन आहे. फोन मध्ये जर पाणी गेला ना तर बोलला. गाईज गो कार्टिंग आमची झालीच नाही. गो कार्टिंगचं वेगळंच काहीतरी झालंय. फोन पाण्यात, सगळं पाण्यात. तेव्हा अजून बोलाय फोन. तू याला व्हिडिओमध्ये दाखवतो की काय झालंय. अतिशय वाईट झालं आमच्यासोबत. बापरे थंडी वाजायला लागली. अरे कारण तुम्ही समजा व्हिडिओ बघा समजा. लय मज्जा आली.
गाईज आम्ही तर ब्रेक घेतला छोटासा, कारण वायझर पुसत होते. आता सो इकडे अख्खा भिजलोय मी, पॅन्ट बीट. तर इकडनं आपण सरळ रूमवर जाऊ आणि ब्लॉग एंड करू. तो बघत राहा ब्लॉग आपला. सो गाईज आपण तिकडनं आलो आणि आता रूमवर गेलो, फ्रेश बीच झालो आणि आपण आलो आता इथं फिरायला. सो तुम्हाला दाखवू इकडे काय काय स्पेशल आहे आणि ऑल. चला बघत राहा तुम्ही. जंक्शन में मैं इनको बेनिफिट लाने लेना हो. सो लेट जस्ट एन्जॉय दिस व्यू. कम ऑन राईट साइड. आणि मी माझं काय मोस्टली लाइक पीने पीने के लिए आप फॉरेनर्स वगैरह राइट साइड आप देख सकते हो. एवरीवेयर भाऊ आपल्याला फुल कंटेंट देतो. आई शुड से बार रोड. आप बहुत सारे रील्स में ये देख सकते हो कि यहाँ पे मोस्टली फॉरेनर्स आते हैं फेनी पीने के लिए. नॉट ओनली फेनी बट ओल्ड बार्स यहाँ के फेमस है. यहाँ के नॉर्थ गोवा में सबसे फेमस लाइन है, सबसे फेमस लाइन. इथं टेबलच नाही. सो गाईज आपले फ्रेंड्स इथे सगळे डिस्कशन चालले. सो गाईज आपण गोव्याची फेनी ट्राय केली फायनली. तर आज फर्स्ट टाइम होतो, सो एवढी चांगली नाही लागली पण भारी होती, ट्राय केलं. सो आता आपण इकडनं जाणार आहे बागा बीचला. बागा बीचवरनं थोडं खायचं प्यायचं, कारण जेवण अजून आम्ही. सो जेवण करून आम्ही डायरेक्ट आता रूमवरच निघू, कारण उद्या आपण चाललो आहे फायनली पोलादपूरला, आपल्या गावाला चाललो आहे. सो आता ऑप्शन नाही आपल्याकडे. सो तुम्ही बघत राहा ब्लॉग आपले. कसं वाटतं ब्लॉग सांगा, गोव्याची डायरेक्ट कसं वाटते तुम्हाला. चला आपण निघू आता. आजचा ब्लॉग आपण इथे एंड करायचा का पुढे एंड करू बघू, आपण कुठेतरी एंड करू आपण. सो चला बघत राहा एव्हरीडे जात सर्व. चला आपण इकडनं निघालो आता. तर चला आपण डायरेक्ट टिटोसला जाऊ जेवण करायला. चला बाय. आता आपण आलो गेट पंजाबला. इकडनं आपण आपला नाश्ता जेवण करू आणि जेवण करून डायरेक्ट आपण थेट घरी निघू आता. आणि आजचा ब्लॉग आपण काय करायचं काही सांगा जरा. आपण चुटकी वाजू. अजून एका गाडीचं काम निघालं बिचारा. सगळं चेक करतात की काय झालं. तर ब्लॉग एंड नाही केला, आपली चुटकी कामाची नाही राहिली. सो परत चुटकी देऊ आता. आपल्या इथलं खाऊन पण झालं. सो आपण तिकडनं निघू. सो आजचा ब्लॉग आपण इथे एंड करू. चला बाय, गुड नाईट. आणि उद्याचा ब्लॉग असेल आपला फुल ट्रॅव्हलिंगचा सगळं. उद्या आपण चाललो घरी. सो चला बघत राहा नेक्स्ट ब्लॉग पण बघा आणि असंच सपोर्ट ठेवा. असं वाटलं ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा मला. चला